महाराष्ट्रात मोदी विरोधामुळे आता महाविकास आघाडीला मतदान झाल्याचं राज ठाकरे म्हणालेत। तसंच शिवसेना आणि पक्षचिन्ह काढून घेणं जनतेला पटलेलं नसल्याचं सांगून राज ठाकरेंनी अप्रत्यक्ष निशाणाही साधलाय। पाहूया टीव्ही 9चा त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंची पुढच्या 5 वर्षासाठी अध्यक्षपदावर निवड झाली आणि त्याच बैठकीतून महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरे आणि मोदींबद्दल सूचक बोलले। महाविकास आघाडीला मोदी विरोधातून मतदान झालं असं थेटपणे राज ठाकरे म्हणाले। मवियाला झालेलं मतदान मोदींविरोधातून झालेलं आहे, मवियाच्या प्रेमातून झालेलं नाही। शिवसेना ठाकरे गटाला मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही। शिवसेना ठाकरे गटाला मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याचं लोकांना पटलं नाही। उद्धव ठाकरेंच्या बाबतीतल्या राजकारणात बाळासाहेबांना आणू नका असं अमित शहांना सांगितलं। बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आजही महाराष्ट्रात आहे, हे देखील अमित शहांना सांगितलं। आपण विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवत आहोत, त्या दृष्टीने तयारीला लागा। महाविकास आघाडीला प्रेमापोटी नाही तर मोदींविरोधातून मतदान झाल्याचं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं। विशेष म्हणजे मोदीच पंतप्रधान व्हावे म्हणून राज ठाकरेंनी महायुतीला लोकसभेत बाहेरून पाठिंबा दिला आणि सभाही घेतल्या। म्हणजेच महाराष्ट्रात नरेंद्र मोदींना विरोध होता असं राज ठाकरेंना म्हणायचं आहे का? मोदींना विरोध असल्यामुळेच महाविकास आघाडीला पसंती मिळाली असं राज ठाकरेंना म्हणायचं आहे का? मोदींना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालंय खरं आहे, परंतु त्याच देशातल्या जनतेनं 240 जागा मोदी साहेबांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। काही गोष्टींचं ध्रुवीकरण होऊन अशा प्रकारचं थोडंसं कमी यश किंबहुना अपेक्षित आकडा एकट्याला त्या ठिकाणी पार पाडता आला नाही, परंतु मोदी साहेबांना लोकांनी नाकारलं असं म्हणता येणार नाही। राज ठाकरेंनी शिवसेनेबद्दलही वक्तव्य करत भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला। शिवसेनेतून 40 आमदार बाहेर पडणं ही बाब वेगळी, पण पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेणं लोकांना पटलेलं नाही असं रोखठोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। आमचा पक्ष हा दुसऱ्याच्या दारात चालला होता। काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर धनुष्यबाण हे कसं जाऊ शकतं हा आम्हाला पडलेला प्रश्न होता। चिन्ह घेण्याचं कारणच एक होतं, आज धनुष्यबाण आपल्याकडे असल्यामुळं आता काँग्रेस एकीकडे, त्यांचा पंजा एकीकडे, दुसरा एक शरद पवारचा पक्ष एकीकडे आणि त्याच्याबरोबर जर धनुष्यबाण गेला असता तर मला वाटतं बाळासाहेबांनी आयुष्यभर जे विचार जपलेत त्याला तो दिलेला छेद झाला असता। तर पक्ष वाचवण्यासाठी ही केलेली प्रक्रिया आहे। राज ठाकरे शिवसेनेतल्या घडामोडीवरून आणि निकालावरून परखड बोलले, तर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे नेते प्रकाश महाजनांनीही पाठिंबा मोदींनाच होता, महायुतीशी तसा संबंध नसल्याचं म्हटलंय। मी हे स्पष्ट सांगतो की आम्ही महायुतीला पाठिंबा दिला नव्हता। माननीय नरेंद्र मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान व्हावे, कारण 2019 ते 24 मध्ये त्यांनी अत्यंत काही चांगल्या गोष्टी केल्या होत्या, त्याला म्हणून आम्ही पाठिंबा दिला। तर एवढाच आमचा महायुतीशी संबंध आहे, आमचा पुन्हा काही संबंध नाही। त्याच्यामुळे आज राजसाहेबांनी स्पष्ट सांगितले की प्रसार माध्यमात जी चर्चा होते 15 आणि 20 जागा असं काही नाही, आपण 250 ते 250 जागा लढणार आहोत। कुठे आपण अशा लोकांच्या नादाला लागायचं जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत? आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली आहे, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला पाहिजे। चला बाबा, कुणीतरी इंजिनमध्ये फ्युएल भरायला तयार झालंय म्हणायचं। जे प्रकाश महाजन बोलले तेच बाळा नांदगावकरांनीही पत्रकारांना सांगितलं। 250 ते 250 जागा लढणार असं राज ठाकरेंनी सांगितल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले। आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही? आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहेत, त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे। आणि आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही भूमिकेमध्ये 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते।
पुढे पाहू काय होतंय ते, पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना. काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकजण आपापले पक्ष मोठं करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो आहोत. माननीय राजसाहेबांनी मोदीजींना समर्थन दिलं होतं. बोलताना त्यांनी हेच बोललं होतं की बाबा मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे. विकसित भारताच्या संकल्पाला राजसाहेब ठाकरेजींनी मोदीजीला साथ दिलेली आहे. इतर निवडणुकीबद्दल अजून त्यांची आमची चर्चा व्हायची आहे. जेव्हा चर्चा होईल तेव्हा कळेल. तोपर्यंत ते आपली भूमिका त्यांची आहे, पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा पुढच्या काळात त्याचा मार्ग निघेल. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. लोकसभेत मोदींना पाठिंबा देऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंचा मूड निकालानंतर बदललेला दिसतोय. त्यातूनच 250 जागांवर कामाला लागण्याच्या सूचना देऊन स्वबळावरच इंजिन धावेल असं ठरवल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.